मुलीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी एक बाप काय नाही करू शकत, पण आज एक बाप हरलाय. मुलीला दिलेलं वचन तो पूर्णच करू नाही शकत. गोष्ट आहे आमच्या गाथाची. गाथाला दिलं होतं मी एक वचन की तुझ्या बर्थडेला आणणार अजितदादांना. ती एवढी फॅन आहे अजितदादाची. अजितदादा जेव्हा होते ना, अजितदादाचा डायलॉग असू, गाणं असू, गाडीमध्ये एकच तेच गाणं होतं. आम्ही आता तिरुपतीवरनं पुण्याला येत होतो. तिला एवढा आनंद होता, आम्हाला वाटलं की ती पहिल्यांदा विमानात बसते म्हणून तिला हा आनंद आहे. पण ती म्हणली आता मला ढगात गेले की मला अजितदादा दिसतील, तिचा तो आनंद होता. ही कुठली काल्पनिक गोष्ट नाही, जी ती बोलले हे तिचेच शब्द आहेत. म्हणजे ती कंटिन्यू म्हणते पप्पा अजितदादांना फोन लावा, मला बोलायचे. एवढे सगळे लोक अजितदादांशी बोलतोय, कारण की ती युट्यूबला कॉल रेकॉर्डिंग ऐकायची. तिला सांगायचो की फोन अजितदादा उचलत नाही बाळा, ते देवा घरी गेले. नाही मला बोलायचं. आज तिला आम्ही असं सांगितलंय की आज अजितदादांचा बर्थडे आणि तू जो व्हिडिओ करशील तो अजितदादांपर्यंत पोहोचणार आहे. तिला सांगितले तुझा हा व्हिडिओ कुणी नाही बघितला तरी वहिनी साहेब म्हणजे सुनीत्राताई तर नक्कीच बघतील, ते तर तुझ्या बर्थडेला येतील, असं आम्ही प्रॉमिस तिला आज केलंय. बघूया आपण तिचा व्हिडिओ. हॅपी बर्थडे दादा. दादा आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही 100 वर्ष जागा. पप्पाने मला प्रॉमिस केलं की तुम्ही माझ्या बर्थडेला येणार, पण तुम्ही का नाही आले? अजित दादा तुम्ही माझा फोन का नाही उचलते? मी तुम्हाला किती वेळा फोन केला, तुम्ही सगळ्यांचा फोन उचलता पण माझा नाही उचलत का? आपण तुम्हाला माझं शिक्षण दाखवायचंय, माझं हॉटेल दाखवायचंय. तुमची शेवटची वॉर्निंग आहे, मला भेटायला यायचं नाही तर मला फोन तरी करायचा. दादाचा वादा पक्का असतो.